नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे दिवाळी स्पेशल रवा लाडू। किलोच्या प्रमाणात तर सगळेच दाखवतात, पण घरात अगदी 2-3च लोक आहेत, तर किती करायचं हा प्रश्न प्रत्येक महिलेपुढे पडतो। त्यासाठी आपण आज थोड्या प्रमाणात रवा लाडू कसे करायचे ते बघणार आहे। त्यासाठी हा साधारण पाव किलो म्हणजे ह्या तूप घेतलेल्या वाटीनं 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि ही 1.5 वाटी साखर आणि त्यामध्ये घालायला हे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। चला तर मग पहिल्यांदा आपण हा रवा भाजून घेऊया। कढई गरम झालेली आहे, त्यात आता हे तूप टाकून घेऊया। ह्यामधलं थोडं तूप मी शिल्लक ठेवते। तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्या। बघा, तूप चांगलं तापलेलं आहे। त्यामध्ये रवा टाकल्यानंतर फुलून येतो। अशा वेळेस हा रवा आपण टाकून घ्यायचा आहे। रवा टाकल्या फुलून वर आले की लाडू आपले कणीदार होतात, म्हणून हे तूप कडकडीत गरम झाल्यानंतरच ह्यामध्ये रवा टाकून घ्या आणि हा रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हा रवा मी नेहमीचा आपण उपीटाला जो वापरतो तो वापरलेला आहे, बारीक रव्याचा वापर करणार नाही आहे। बघा, एवढं तूप कसं पुरेसं झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवली। मिडियम फ्लेमवर हा रवा आपण चांगला फुलेपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया। बघा, गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक साधारण 10 मिनटं भाजल्यानंतर रवा कसा छान भाजलेला आहे। रवा भाजला की कसं ओळखायचं, तर हा असा फुलून वरती येतो आणि रव्याचा कलर बदलतो आणि रवा भाजलेला खमंग वास पण सुटलेला आहे। आता हा रवा मी काढून घेते। बघा, भाजल्यानंतर हा रवा फुलून दीडपट झालेला आहे। आता आपण ह्या लाडवाचा पाक बघूया। बघा, आता पाक करायला आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये ही साखर टाकून घेऊया आणि ह्या पाकासाठी आपण ही साखर बुडेपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे एकसारखं हलवून आपण ही साखर विरघळून घेऊया। गॅसची फ्लेम ही मी मिडियम ठेवून घेतलेली आहे। आत्तापर्यंत कुणीही न सांगितलेली एक महत्त्वाची टीप मी पाक करताना तुम्हाला सांगणार आहे। हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता एकसारखं हलवत राहूया। बघा, आता साखर विरघळून हा पाक आपला ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे हा पाक आपला तयार झालेलाच आहे। एकतारी पाक करायला तुम्हाला जर जमत नसेल तर बघा, आता ह्या पाकाची तार तुटून वरती उलटण्याकडे जाते इतपत घट्ट करून घ्या। आता हा गॅस बंद करूया। हा पाक थोडा आपण पुढं नेलेला आहे, कारण एकतारी पाक तुम्हाला जमत नाही तर तुम्ही कसा करणार। तर एवढा घट्ट झाल्यानंतर ह्यामध्ये एवढं हातात घेऊन असं पाणी मारून घ्या। हे आता हलवून घ्या आणि ह्यामध्ये रवा टाकून हा झाकून ठेवायचा आहे, म्हणजे पाक आपला हा चुकत नाही आहे। आता एकसारखं हलवून घेऊया। पाकाची ट्रिक तुमच्या लक्षात आली असेलच। पाकाची तार तुटायची बंद होऊन पाक जेव्हा आपल्या उलटण्याकडं गोळा होत जातो, पाक आपला गोळा होऊन उलटण्याकडं वरती गेल्यानंतर गॅस बंद करा। त्यामध्ये खोंगाभर पाणी मारा आणि रवा टाकून ठेवा। लाडू एकदम मऊ छान होतात। आता हे असंच मी झाकून ठेवणार आहे। हे पूर्ण थंड होऊन साधारण 10 ते 12 तासानंतर जरी लाडू बांधले तरी चालतात। आता हे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। हे चांगलं एकसारखं गोळा करून घ्या आणि झाकून ठेवा। बघा मैत्रिणींनो, जवळजवळ 12 तास पूर्ण झालेले आहेत। हा रवा मी असा मध्ये मध्ये हलवून सुट्टा करून घेतला आहे। बघा किती छान आणि मऊ झालेला आहे। आता ह्यामधल्या पहिल्यांदा आपण गाठी फोडून घ्यायच्या आहेत। त्याच्या अगोदर त्यामध्ये टाकूया ही 2 चमचे वेलची पावडर,
लाडू बांधत असताना गरज पडली तर अर्धी वाटी घेतलेल्या तुपातलं एवढं शिल्लक ठेवलेलं तूप मी ह्यामध्ये वापरणार आहे. पहिल्यांदा मी ह्या रव्याच्या चांगल्या गाठी फोडून घेते. बघा, गाठी फोडून हा रवा असा छान एकसारखा मऊ झालेला आहे. आता ह्याच्या आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत. उरलेलं तूप घालायची पण काही गरज नाही आहे. इतका हा रवा छान मऊ झालेला आहे. पूर्णपणे पाक ह्यामध्ये मुरलेला आहे. याला आता एक एक बेदाणा लावून आपण हे लाडू असे हलक्या हातानं बांधून घ्यायचे आहेत. रव्याचे लाडू फार दाबून बांधायचे नसतात. ते गुळगुळीत झाले की चांगले दिसत नाहीत. लहान मोठे तुम्हाला कसे हवे असतील तसे हे तुम्ही बांधून घ्या. कणीदार रवाळ असे हे आपले रव्याचे लाडू तयार झालेत. बघा, हा लाडू कसा अगदी ओठानंही खाऊ शकू असा हा लुसलुशीत लाडू आपला तयार झालेला आहे. बघा, हा मी तुम्हाला फोडून दाखवते किती छान झाला आहे. असे करून हे आता आपण सगळे लाडू मी बांधून घेते. बघा मैत्रिणींनो, छोट्या कुटुंबासाठी अगदी मोजक्या साहित्यात अचूक प्रमाणात तयार केलेले असे हे लुसलुशीत रवा लाडू तयार झाले आहेत. बघा, माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अशाच घरगुती आणि पौष्टिक साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.